मला गुलाबी होण्याची गरज नाही, माझ्या कपड्यांचा रंग पांढरा, पांढरा रंग कुणातही मिसळतो. अनौपचारिक गप्पांमध्ये शिंदेंचा अजित पवारांना टोला. महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा पितृपक्षानंतरच करणार. विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी होत आहेत दोघांच्याही बैठका. जनतेच्या पैशावर फुकट खाऊ आणि म्हणतात मीच तुझा भाऊ. लाडकी बहीण योजनेवरून उद्धव ठाकरेंची सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका. तर उद्धव ठाकरे हेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री. शिर्डीतील कार्यक्रमात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचं वक्तव्य. आमदार राजेंद्र राऊतांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक. सोलापुरात राऊतांच्या प्रतिमेला जोडे मारून मराठा समाजाचं आंदोलन. ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या मुलावर गुन्हा दाखल. आरपीआय शहर अध्यक्ष प्रशांत जाधव गोळीबार प्रकरणी दीपक बडगुजरांवर गुन्हा दाखल. मिरजेत कमानीवरून राजकीय वाद. मार्केट चौकामध्ये ठाकरे गटाकडून सरकारच्या अपयशाचं चित्रण, तर शिंदे गटाकडून पुन्हा शिंदेच मुख्यमंत्री होणार असल्याच्या कमानी. नांदेडमध्ये लाडक्या बहिणींचा देवाभाऊ या कार्यक्रमात साडीवाटपादरम्यान गोंधळ. साडीवाटपामध्ये हजारो महिलांची झुंबड उडाल्यामुळे कार्यक्रम आटोपण्याची वेळ. लालबाग राजाच्या चरणी भाविकांना मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार. भाविकांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचा ॲडव्होकेट आशिष राय यांचा आरोप. जालन्याच्या परतूरमध्ये जुन्या वादातून गोळीबार. तलवारी नाचवत गोळीबार करणाऱ्या दोघांना अटक. मुंबईकरांना आता घरातून बाहेर पडण्याआधीच हवामानाचे अपडेट्स मिळणार. मुंबईतील 4 ठिकाणी बसवले डॉपलर रडार. हवामानाचा आता अचूक अंदाज कळणार.